शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर आहेत। सर, आज अंबादास दानवे उमेदवारी अर्ज दाखल करतायत, पण काँग्रेस कुठेतरी आता त्यांचा उमेदवार देण्यावरती देखील ठाम आहे। काय सांगाल? कालच या बाबतीत त्यांच्या जे पक्षाचे जे राष्ट्रीय स्तराचे जे प्रभारी आहेत त्यांच्याबरोबर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे। आज सकाळी पण त्यांच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे, कारण शेवटी ही उमेदवारी दानवेंना पक्ष म्हणून आम्ही जरी दिली असेल तरी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणूनच ते येणार आहेत। अर्थात त्यांची जी भावना होती की उद्धव साहेबांनीच ही उमेदवारी घ्यावी, आमच्याही सर्वांची भावना होती, पण असं तरी संघटनात्मक उद्धव साहेबांनी तो निर्णय घेतल्यानंतर मला असं वाटतं या सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल। आणि समजा दुर्दैवाने फॉर्म त्यांनी भरलं तर शेवटी विड्रॉलपर्यंत पण ती संधी आहे। पण आम्हाला एक गोष्ट नक्की खात्री आहे की काँग्रेसचे जे श्रेष्ठी आहेत त्यांना महाविकास आघाडी टिकवायची आणि ती टिकवलीच पाहिजे, आमची अशी भूमिका पण आहेत। आणि मग त्या दृष्टिकोनातून उद्धव साहेब पण वरिष्ठांशी बोलतील किंवा वेळ आली तर राज्यातले जे नेतृत्व आहे त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण मिळून चर्चा करू। पण साहेब, दरवेळीच निवडणूक आली की काँग्रेस कुठेतरी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचं काम करते। आपण अनेक दिवसापासून राजकारण बघताय, काँग्रेसचे काही नेते अशी आडकाठी करतायत का? म्हणजे तसं दिसून येतंय? नाही, आपल्याला आज तसं यासाठी म्हणता येणार नाही, कारण प्रदेश अध्यक्ष स्वतः गेले होते, पण त्यांनी विनंती केली होती की तुम्ही फॉर्म भरलं पाहिजे, पण तो आता आमचा अधिकार आहे ना की। पण अहिर साहेब, आपण पाहिलं असेल तर हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली, चर्चा झाली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन आता फॉर्म देणं हे कितपत योग्य आहे महाविकास आघाडीमध्ये? नाही, तेच म्हणतोय मी की त्यांनी जसं आग्रह धरला त्याला तो निर्णय आमच्या पक्षाच्या माध्यमातून आहे। एक गोष्ट असू शकतात की त्यांना त्यांच्या आमदारांना सांगण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आम्हालाही त्याच्यातली जाणीव आहे की आम्ही आमच्या मतावरती राष्ट्रवादीवरती निवडून येऊ शकतो। तसंच भूमिका काँग्रेसची आहे का? तर नाही, पण असं न करता आपण महाविकास आघाडी म्हणून ही उमेदवारीला सामोरे जातोय, कारण शेवटी हे असं राहिलं तर पुढे परत राज्यसभेची निवडणूक आहे, परत पुढच्या येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदची निवडणूक आहे, तर हे एकसंघ त्यांना आपल्याला ठेवावं लागणारच आहे ना। तर मला असं वाटतं की या सर्व गोष्टीची चर्चा आम्ही करू आणि आमची जबाबदारी आहे की त्यांच्याबरोबर चर्चा करणं। तशात ती चर्चा आदरणीय राऊत साहेब त्यांच्या प्रभारींबरोबर चालू आहे। एक शेवटचा प्रश्न, जर काँग्रेस त्यांच्या उमेदवार देण्यावरती ठाम असेल आणि उमेदवार दिला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे काही मतं आहेत ते कोणाला नेमकं पडणार? आपल्याला विश्वास आहे की आपल्या पक्षाला ते मिळतील? स्वाभाविकच आहे, कारण मागच्या वेळी राज्यसभेची सीट दिल्यामुळे ते आमच्या बरोबरच आहेत, त्याच्यात काय प्रश्न येणार नाही। पण आम्हाला तसं करायचंच नाही आहे, काँग्रेस हे आमच्याबरोबर राहिलीच पाहिजे, कारण महाविकास आघाडीचा एक भाग आहे, म्हणून त्यांना आम्ही शेवटपर्यंत आग्रह धरू। आणि शेवटी नाही झालं तसं मी म्हटल्याप्रमाणे फॉर्म भरलं तरी विड्रॉलपर्यंत आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहणार। धन्यवाद सर। हे होते आपल्यासोबत सचिन अहिर, ज्यांनी विश्वास ठेवला आहे की जरी काँग्रेसने उमेदवार दिला तरी ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, हा त्यांनी विश्वास सध्या दाखवला आहे। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.